पुढच्या बातमीकडे गॅसच्या टंचाईमुळे मुंबई महानगरपालिकेतल्या कॅन्टीनला सुद्धा फटका बसणार आहे। कारण कॅन्टीन बंद होणार का असा प्रश्न आता उद्भवलाय। मुंबई महानगरपालिकेतील कॅन्टीनमध्ये गॅस सिलेंडर संपत आल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कॅन्टीनमध्ये इलेक्ट्रिक शेगड्या लावण्यात आलेल्या आहेत। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे। मनश्री, गॅस संपत आल्याची माहिती मिळताच आता कॅन्टीनमध्ये इलेक्ट्रिक शेगड्या लावलेल्या आहेत जेणेकरून कुणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी काय या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आहेत? मी सध्या मुंबई महापालिकेच्या कॅन्टीनमध्येच आहे आणि सध्याचं चित्र तुम्ही बघताय। खरं तर दररोज या कॅन्टीनमध्ये हजारो मुंबई महापालिकेचे कर्मचारी जेवतात। बाजूला अनेक पोलीस वर्ग, मुंबई पोलीस वर्ग हा सुद्धा या ठिकाणी जेवायला येतो। मात्र आज या कॅन्टीनवरती जे अवलंबून असणारे लोक आहेत त्यांना जेवण मिळेल की नाही अशी परिस्थिती होती। मात्र सध्याच्या घडीला हे जेवण मिळालं आहे। याचं कारण आहे की BMC कॅन्टीनने असं ठरवलं की आता इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर जास्तीत जास्त करायचा। समोर जी चूल आपल्याला LPG गॅसची दिसते आहे हा शेवटचा सिलेंडर आहे असं म्हणायला हरकत नाहीये। त्यामुळे सिलेंडरचा साठा संपत आलेला आहे। त्यामुळे जास्तीत जास्त स्वयंपाक हा या प्रकारच्या इलेक्ट्रिक शेगड्यांवर केला जातोय। आपण बघतोय की अनेक इलेक्ट्रिक शेगड्या जास्त संख्येने मागवण्यात आलेल्या आहेत आणि या इलेक्ट्रिक शेगड्यांवरच आता स्वयंपाक केला जातोय। चुली विझलेल्या आहेत त्याच्यामुळे इलेक्ट्रिक शेगड्यांवरती आता हे स्वयंपाकी सुद्धा अवलंबून आहेत। मात्र अर्थातच यामुळे स्वयंपाकाचा वेग हा मंदावणार आहे। इकडे जर आपण बघितलं तर समोर सुद्धा आपल्याला बघायला मिळते की या ठिकाणी पाईपलाईनचा गॅस तर वापरला जात होता, मात्र आता इलेक्ट्रिक शेगडीच्या माध्यमातून हे पदार्थ तयार केले जात आहेत। विशेषतः अगदी सकाळ संध्याकाळ इथे झुंबड असते नाश्त्यासाठी येणाऱ्या लोकांची, कारण अगदी कमी दरात स्वस्त दरात या ठिकाणी जेवण मिळतं। शिवभोजन थाळीची सुरुवात ही याच BMC कॅन्टीनपासून झालेली होती जी 10 रुपयात मिळायची। मात्र आता शिवभोजन थाळी ही अर्थातच देणं मुश्किल होणार आहे। अगदी चहा सुद्धा आपण बघतोय की चहा ज्याच्यावर तयार केला जातोय तो सुद्धा इलेक्ट्रिक शेगडीवरती तयार केला जातोय। मुझे बताइए कि अभी इलेक्ट्रिक शेगड़ी जो है उसका इस्तेमाल आप ज़्यादा से ज़्यादा कर रहे हो? ज़्यादा से ज़्यादा 70% मैडम, उसी से गैस है ही नहीं, यूज ही नहीं कर पाया आज सिर्फ सिगड़ी यूज हो रहा है मैडम। सिलेंडर है नहीं, सिर्फ हम सिगड़ी से यूज कर रहे हैं मैडम। जो भी है सिगड़ी से बन रहा है हमारे पास, चाय भी सब भी। तो कितना वक्त लगता है? चपाती बनती है इस पे अच्छे से? मैडम सिर्फ चाय बन रहा है वो भी गैस पे 5 मिनट में बनता है, तो सिगड़ी में 15 मिनट में बनता है। लेट हो रहा है, पब्लिक चिल्ला रही है मैडम। तो अभी लंच टाइम है तो भीड़ ज़्यादा है? अभी मैडम कम है, सुबह के टाइम में नाश्ते के टाइम पे चाय ज़्यादा जाता है तो इसलिए लेट होता है, इसलिए सब चिल्लाते हैं। नक्की आपण बघतोय की या ठिकाणी अन्न शिजवायला जो वेळ लागतोय तो जास्त लागतोय। अर्थातच इथे जे कॅन्टीनचे चालक आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करणार आहोत की सध्याच्या घडीला जर हे कॅन्टीनमधलं चित्र तुम्ही बघितलं इथे प्रचंड गर्दी असते, कारण BMC कॅन्टीन हे अतिशय प्रसिद्ध आहे तिथल्या चवीसाठी। मला सांगा की सध्याच्या घडीला आज गर्दी किती आणि परिस्थिती काय? म्हणजे आज कॅन्टीन बंद होऊ शकेल असं काल सांगितलं जात होतं, तुम्ही उपाय शोधलाय, पर्याय शोधला इलेक्ट्रिक शेगडीचा? आमच्याकडे कसं पहिल्या 3 शेगड्या होत्या इलेक्ट्रिकच्या आणि त्यानंतर आम्ही 2 शेगड्या वाढवल्या। ते सुद्धा आम्ही जवळपास दुप्पट भावाने खरेदी केल्या इलेक्ट्रिक शेगड्या, कारण कालपासून जवळपास डबल भाव झाले इलेक्ट्रिक शेगडीचे। आणि आमच्याकडे दिवसाला जवळपास 2 सिलेंडर लागतात, कारण काही गोष्टी या सिलेंडर शेगडीवरच करता येतात, कारण त्या इलेक्ट्रिक शेगडीवर चालत नाहीत। आता असा प्रॉब्लेम झाला आहे की जवळपास आम्हाला पदार्थांमध्ये 40% पदार्थ कमी करायला लागलेत इलेक्ट्रिक शेगडीमुळे। काही कोणते पदार्थ? निश्चित जवळपास आता आम्ही नवीन पदार्थ करत होतो ना, 2 भाज्या असतात आमच्याकडे, एक एक्स्ट्रा पनीरची भाजी वगैरे असते, ते आता अशी आम्ही कमी केलेली आहेत ज्या इलेक्ट्रिक शेगडीवर करावे लागतात। त्याच्यामुळे मेनूमध्ये कपात झालेली आहे, ग्राहकांच्या संख्येत सुद्धा त्यामुळे कपात होऊ शकते, हीच भीती हॉटेल व्यावसायिकांना आहे। आणि या इलेक्ट्रिक शेगड्यांना खरं तर त्यावर स्वयंपाक करताना खूप वेळ लागतो आणि त्यामुळे निश्चितच तिथल्या ग्राहकांना सुद्धा त्रास होणार आहे आणि जे कॅन्टीन चालक आहेत त्यांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागणार आहे। धन्यवाद मनश्री दिलेल्या माहितीसाठी।